सांगलीच्या जतमध्ये पाण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी सर्व पक्ष रास्ता रोको करण्यात आला। जतमधील राष्ट्रीय गुहागर मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यात बाचाबाची प्रकार घडला। तब्बल 1 तास हा रस्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर वाहनांच्या लांबच लांब रंग लागले होता। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावं, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत, जत तालुक्याचे नामांतर करू नये आणि अवैध धंदे तातडीने बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी सर्व पक्ष रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। जत तालुक्यामध्ये खरीप पीक वाया गेलेलं आहे। तालुक्यामध्ये सरासरी पर्जन्य 7 ते 8 इंचाचं झालेलं आहे। त्यामुळं पूर्ण खरीप वाया गेलेलं आहे। त्यामुळं सध्या पाण्याची अतिशय गरज आहे, तुटवडा आहे। त्यामुळं पिकंही वाळायला लागलेत आणि जत तालुक्यामध्ये जी म्हैसाळ योजनेचं पाणी पाहिजे होतं, 4 TMC पाणी जत तालुक्यासाठी राखीव आहे, परंतु त्यातलं अगदी अर्धा TMC सुद्धा पाणी जतला दिलं जात नाही आणि आपलं जे पाणी आहे ते सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये दिलं जातं आहे। तिथल्या 2 आमदाराच्या दबावाखाली आमचे इथले विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर आहेत। त्यांना निवडणुकीमध्ये सहकार्य केल्यामुळं त्या दोन्ही तालुक्याला इथलं पाणी दिलं जातं आहे आणि आमची जत तालुक्यातील जनता आणि शेतकरी उपाशी मारायला लागले, इथं सगळे पिकं वाळायला लागलेत। त्यांचं अजिबात तिकडं लक्ष नाही। इथल्या विद्यमान आमदाराचं लक्ष आहे 2 नंबरच्या धंद्याकडं। आता काही स्टेशन असं आहेत आमच्याकडे उमदी वगैरे की धंद्यामध्ये भागीदारी व्हायला लागलेत। त्यांनी टक्केवारी घ्यायची, कमिशन घ्यायचं, अशा प्रकारचा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात जत तालुक्यात चालू आहे। अनेक ठिकाणी क्लब चालू आहे, 3 पत्ते चालू आहे, अंदरबाहेर चालू आहे। जवळजवळ पोलीस स्टेशनला सगळ्या म्हणजे सांगलीपासून जतपर्यंत सर्व पोलीस स्टेशनला जवळजवळ 60 ते 70 लाखाचा हप्ता ह्या जतकडून जातो आहे आणि हे सगळे हप्ते पोलीस स्टेशनमध्येच दिले जातात। त्यामुळं पोलिसाचा अभय असल्याशिवाय इथले धंदे चालू होत आहेत आणि धंदेवाले जे आहेत ते बिनधास्तपणे धंदा करायला लागलेत आणि पोलिसाचासुद्धा सहभाग त्या धंद्यामुळं असल्यामुळं इथली जनता त्रस्त झालेली आहे आणि तरुण पिढी या व्यसनाधीन झालेले आहे। नोकरी नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये आहे आणि ही लोक व्यसनाधीन होऊन काही पोरं आत्महत्या करायला लागलेत। इकडं सरकारचं अजिबात लक्ष नाही। इथली यंत्रणा पूर्णपणे ढासळलेली आहे। आज काय केलं? आज या पाण्यासाठी आणि दुष्काळ जाहीर करा आणि जनावरांना चारा छावणी द्या। जे दुष्काळातल्या सवलती आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत। पाणी मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं पाणी सोडलं पाहिजे। गोपीचंद पडळकर नुसतं इव्हेंट करतात, पाणी किती आहे काय तुला बसल्या जागी माहिती मिळते ना। हे इव्हेंट करायची गरज नाही, पाणी सोडणं गरजेचं आहे। इथल्या आमदार सगळं सर्वांनी पाणी आधी सोडलं पाहिजे आणि अवैध धंदे बंद झाले पाहिजेत। आज जत तालुक्यातच सर्व पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बरोबर म्हैसाळच्या आवर्तनं, त्याचबरोबर अवैध धंदे, त्याचबरोबर कृषी विभागातली जे काही मागेल त्याला शेततलाव, मागेल त्याला यंत्रसामुग्री, मागेल त्याला अशा पद्धतीचे ज्या काही शासकीय योजना आहेत आणि महसूलच्या बाबतीतसुद्धा या तालुक्यातल्या लोकांना नाहक त्रास दिला जातो। त्याच्यासाठी आज या ठिकाणी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं आजपर्यंत तर तालुक्यात फक्त 6 ते 7% पाऊस या ठिकाणी झालेला आहे। आज जवळजवळ नाही म्हटलं तर सप्टेंबर सुरू झाला आणि सप्टेंबर सुरू होत असतानासुद्धा या तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे। पाण्याची उपलब्धता नाही आहे। जे काही म्हैसाळचं आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे ते पाणी खऱ्या अर्थानं नेमकं कुठं जातं आहे, कुठं मुरतं आहे, अशा पद्धतीची या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची भावना आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं आम्हाला सांगितलं जातं आहे की आत्तापर्यंत जत तालुक्याला पावणे 3 TMC या ठिकाणी पाणी दिलं गेलं आहे, पण प्रत्यक्षात पाणी कुठं गेलं? एक जर म्हैसाळच्या माध्यमातून जो बिरनाळचा एकच तलाव जर सोडला तर बाकी जवळजवळ 29 ते 31 तलाव आज कोरडे आहेत। आज तरीसुद्धा या ठिकाणी प्रशासन म्हणजे सावध होत नाही आहे आणि याच तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याच्या बरोबर शेतीच्या पाण्याचे मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। गेली 4 महिने
आज या तालुक्यातल्या लोकांना MSCBला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोड शेडिंग या ठिकाणी घ्यावं लागतं. जवळजवळ ज्या वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि सर्वसामान्य लोकांना स्वयंपाकाची हे असती त्यावेळेस या ठिकाणी प्रामुख्यानं लाईट काढली जाते. अशा विविध प्रश्नांवर आज हे रास्ता रोको आम्ही सर्वपक्षीय केलेला आहे. खऱ्या अर्थानं जर प्रशासन या ठिकाणी जागं झालं नाही तर आम्ही गावोगावी याची तीव्रता या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून करू. आज इथं आंदोलकांनी कोणत्याही शांततेनं जर रस्ता रोको जर चालत होता आणि एक या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आली. खऱ्या अर्थानं प्रशासनानं पोलीस प्रशासनानं या ठिकाणी त्या ॲम्ब्युलन्समध्ये बघणं गरजेचं होतं की पेशंट आहे किंवा नाही. पण ती गाडी सायरन वाजली म्हणून इथं येऊन सगळ्या आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न या प्रशासनाच्या माध्यमातून केला गेला. त्याचा आम्ही या निमित्तानं धिक्कार केलेला. आज जतच्या विविध प्रश्नासाठी इथं आंदोलनाला आपण इथं रस्ता रोकोसाठी बसलं असताना या ठिकाणी पोलिसांनी हे आंदोलन धुडकवण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्याची आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी जत तालुक्यामध्ये जिल्ह्याचं 60% इतकं पशुधन आहे. मूळ म्हणजे पशुधन आज धोक्यात आहे. या ठिकाणी चारा डिपो नाही, चाऱ्याची उपलब्धता नाही आणि त्या पशुधनाला पाणीचं सुद्धा इथं एक उपलब्धता नाही आहे. आणि 27 तलाव आज कोरडे पडलेले आहेत. उलट आटपाडी तासगावमध्ये तलाव भरलं जातं आणि जतमध्ये 27 तलाव कोरडं पडतं. यासाठी आम्ही आमदारला जबाबदार धरू, आमदारवर निश्चित जबाबदारी निश्चित करू. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कुठलाही विषय आज सुरळीत नाही आहे. वीज मिळत नाही, पाणी नाही, चारा नाही आणि आज कुठल्याही सोयीसुविधा नाही. प्रशासनाकडून अत्यंत दुर्लक्षित केलं जातं. असं सगळ्या बाबींना आम्ही आज इथं उपोषणाला रस्ता रोकोला बसलेलं आहे. आणि या ठिकाणी एवढंच न करता आम्ही 101 गावामध्ये सगळीकडं अशा परिस्थितीत उद्रेक होणार आहे.